भाजपमध्ये प्रवेश केल्यानंतर ईडीचं शुक्ल काष्ट मागे लागत नाही असं बोललं जातं। पण मागच्याच महिन्यात शेकापमधून भाजपात प्रवेश केलेल्या जयम म्हात्रेंच्या पनवेलमधील कार्यालयावर ईडीनं छापेमारी केली। जयम म्हात्रे आणि त्यांचे चिरंजीव प्रीतम म्हात्रे यांनी गेल्याच महिन्यात भाजपात प्रवेश केला। वन विभागाची तब्बल 50 कोटींची जमीन बनावट नोंदीद्वारे हडप करून हायवे ऑथॉरिटीला विकल्याचा त्यांच्यावर आरोप आहे। 2005 मध्ये बनावट नोंदीद्वारे राज्य शासनाची जमीन ताब्यात घेतल्याचा आरोप जयम म्हात्रे यांच्यावर आहे। या प्रकरणी उरण वन विभागाच्या तक्रारीवरून गेल्या वर्षी गुन्हाही दाखल करण्यात आला होता। संबंधित जमीन पनवेलच्या मौजे वहाळ गावातली असल्याची माहिती आहे। त्यातील 1.86 हेक्टर जमीन NHAIला विकून म्हात्रे यांनी 42 कोटी रुपये कमावल्याचा आरोप आहे। डोंबिवलीत मनसे आणि ठाकरेंच्या शिवसेनेकडून झालेल्या संयुक्त आंदोलन